शेतकऱ्यांना विदेश दौऱ्यासाठी आता 2 लाख रुपये अनुदान। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। मुंबई एसटी बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीदरम्यान गुणरत्न सदावर्ते आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। अश्लील वर्तवणूक आणि भ्रष्टाचाराच्या आरोपावरून दोन्ही संघटना आपापसात भिडल्या। इतके गोंधळलेले विरोधक कधीच पाहिले नाहीत। मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला। पराभव दिसत असल्यानं नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न। फडणवीसांचं वक्तव्य। आयोगाकडे अधिकार आहेत की कटपुतली? उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला सवाल। मतदार याद्यांमधील घोळाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं सुमोटो दाखल करावी, उद्धव ठाकरेंची मागणी। आयोग राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवत नसेल तर घोळ इथेच आहे। मतदार यादीतील घोळ दूर होईपर्यंत निवडणुका घेऊ नका, राज ठाकरे यांचं वक्तव्य। भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानकाच्या जवळ अवैध दुकानांवर महानगरपालिकेची तोडक कारवाई। दिवाळी तोंडावर असताना महानगरपालिकेच्या कारवाईनं व्यापाऱ्यांमध्ये आता नाराजी। कल्याणमधील पाणी टंचाईवरून मनसेची आक्रमक भूमिका। मनसेनं घोषणाबाजी करत केडीएमसी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला घातला चपलांचा हार। वसई विरारच्या माजी पालिका आयुक्त अनिल कुमार पवारांना दिलासा। 13 ऑगस्टला झालेली अटक बेकायदेशीर, उच्च न्यायालयाचा ईडीला झटका। मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची येणार सत्ता? मुंबईकर कुणाला देणार कौल? पहा आज रात्री 7:56 फक्त लोकशाही मराठीवर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।